आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. वंजारीच्या ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा. पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात जाणाऱ्या रस्त्यावर अंत्यविधी करावा लागतोय. वंजारी खुर्द गावाला स्मशानभूमी किंवा त्यासाठी नियोजित जागा नाही. त्यामुळे ही समस्या 24 सप्टेंबरपर्यंत न सुटल्यास 25 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा वंजारी खुर्दच्या ग्रामस्थांनी दिला आहे. राजपूत करणी सेनेच्या कोअर कमिटीचे राज्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह वंजारीचे ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह येथील गट विकास अधिकारी व पोलीस निरीक्षकांना नुकतेच निवेदनही देण्यात आले. यापूर्वी 13 मार्चला दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र दिनी 1 रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 30 दिवसात आपल्या गावातील स्मशानभूमीची समस्या सोडवली जाईल असे लेखी आश्वासनाचे पत्र दिले होते. मात्र 150 दिवस होऊनही प्रशासनाने स्मशानभूमीची समस्या सोडवली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही समस्या मार्गी लागावी यासाठी पुन्हा आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तयारी आता नवरात्र उत्सव दीपावलीची. दिवा बनवण्यासाठी लगबग सुरू. साक्री शहरातील गावातून जाणारा महामार्ग क्रमांक 6 वरती 25 वर्षापासून तहसील कार्यालयाच्या समोरील बाजूस झोपडी टाकून झोपडीत आपल्या परिवारासह श्री बालू विक्रम चव्हाण, श्रीमती धनश्री बालू चव्हाण, 3 मुलं 2 मुली असा परिवार आहे. बालू चव्हाण खंडवा जिल्ह्यातील जिरण्या या गावातील मूळचे रहिवासी आहेत. साक्रीत वास्तव्यास असलेल्या बालू हा 25 वर्षापासून दगडाला घडवून देऊन दिवे बनवतात. नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात दगडी दिव्यांची विक्री होते. त्यांच्या परिवारातील छोटीशी बालिका खुशबू चव्हाण येथील आपल्या वडिलांना मदत करत असते. बालू यांची धर्मपत्नी धनश्री हे देखील खांद्याला खांदा लावून काम करण्यात मदत करत असतात. 2024 मध्ये त्यांनी 200 दिवे बनवून विक्री केली होती. 2025 मध्ये देखील 400 दिवे विक्री होतील असे धनश्री यांनी बोलताना सांगितले. सविता बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था संलग्न सुशील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर. नाशिक येथील सविता बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था व सुशील आय केअर युनिट ऑफ डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी श्रद्धा मॉल सेंटर गंगापूर रोड येथे आयोजित करण्यात आले होते. वार्षिक सभा व नेत्र तपासणी शिबिर 90 सभासदांनी वार्षिक सभा व नेत्र तपासणीचा लाभ घेतला. संस्थेच्या अध्यक्षा अभिनेत्री सविता चतुर, सचिव धनंजय चतुर तसेच माननीय नानासाहेब होळकर अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही संस्थेतर्फे ट्रॉफी, शॉल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. विजय अण्णा राऊत, नानासाहेब होळकर, अनिताताई महेश भांबरे, खजिनदार वैशाली खैरे, तात्यासाहेब क्षीरसागर, RK कुलकर्णी साहेब, भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्तमराव कडलग, शिवाजीराव पाटील, कृषी अधिकारी व भारूड सम्राट अभिनेता राजेंद्र काळे, निलिमाताई आढाव, संगीताताई शहाणे, सोनालीताई शेलार, कौसल्याताई पाटील, मनीषाताई जाधव, गायक कैलासजी कपाटे, रत्नाताई आशाताई शिंदे, बाविस्करताई, विद्याताई, दीपक व इतर सभासद व बाकीच्या संघांचे पदाधिकारी उपस्थित. सर्वांचा गुलाब पुष्प भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हेमंत कुलकर्णी व पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण येवलेकर, पल्लवीताई भावसार, निलिमाताई कोडे, शिवाजीराव होळकर, अरविंद देसाई, वडनेरे, गंगापूर ज्येष्ठ नागरिक, सचिव कैलासराव मोहिते, पाटील, रामनाथराव मोरे व इतर बहुसंख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. गावातील आसरा देवस्थान परिसरात बांधकामवरून वाद. सरपंच घर बांधत असल्याचा केला ग्रामस्थांनी आरोप. धुळे तालुक्यातील कापडणे येथील भात नदी किनारी आसरा देवस्थान जागेच्या आवारातच घर बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन करीत बांधकाम सुरू करण्याविषयी निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. महादेववाडी व परिसरातील असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समस्त ग्रामस्थांचे व महिलांचे श्रद्धास्थान असलेल्या आसरा देवस्थानाजवळ बांधकाम करण्यास निषेध व्यक्त करीत विरोध करण्यात आला. या ठिकाणी देवस्थानाला लागून घर बांधकाम सुरू होणार असल्याची भणक
महादेववाडीतील ग्रामस्थांना कळाल्यानंतर रविवार रोजी सकाळी मोठी गर्दी झाली. बांधकामे कापडणे ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्काबाई भिल करीत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केलाय. सदर जागा जितेंद्र पोपट पाटील यांनी सरपंच अक्काबाई भिल यांना विक्री केल्याचे सांगण्यात आले. या जागेवर बांधकाम करू नये असा इशारा ग्रामस्थांनी देत निषेधात्मक आंदोलन केले. संबंधित जागा मालक मी असून मी तो प्लॉट विकला आहे अशी माहिती जितेंद्र पाटील यांनी दिली. मात्र संपूर्ण गावाचे श्रद्धास्थान म्हणून आसरा देवस्थानाची ओळख आहे. या ठिकाणी चैत्र महिन्यात माहेरवासींनी नैवेद्य देण्यासाठी तसेच जाऊळ उतरवण्याच्या कार्यक्रमासाठी येत असतात. बांधकाम केल्याने संपूर्ण ग्रामस्थांच्या भावना दुखावतील असे काही ग्रामस्थांनी जितेंद्र पाटील यांना सांगितल्यावर या वादावर पडदा पडला. या ठिकाणी वाद निर्माण झाल्यावर जितेंद्र पाटील हे देखील आलेत. मात्र सरपंच अक्काबाई भिल या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असल्याने उपसरपंच महेश अरुण पाटील यांना बोलावण्यात आले. यावेळी आसरा देवस्थानाजवळ कुठलेही बांधकाम होऊ देणार नाहीत अशी ग्वाही उपसरपंच महेश पाटील यांनी दिली. सदर भात नदीपात्रालगत असणारी जागा जितेंद्र पाटील यांनी सरपंच अक्काबाई पाटील यांना विकल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी जितेंद्र पाटील यांना बोलवत आसरा देवस्थानाचे पावित्र्य लक्षात आणून दिले. सदर जागा आसरा देवस्थानाच्या विकासासाठी सोडत असल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. तसेच या ठिकाणी बांधकाम झाले तर आसरा देवस्थानावर येण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही असे प्रकाश माळी यांनी सांगितले. 150 वर्षांपेक्षा जास्त परंपरा आहे, या जागेचे पावित्र्य जपले पाहिजे असे कालिदास जोशी पुरोहित यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या आदिवासी क्रांती सेना संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित बापजी ग्रुपच्या शाखेचे उद्घाटन सोहळा बेटावद येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महेश पाटील भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस उत्तर महाराष्ट्र, भरत आप्पा जाधव संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच योगिता खिरणार महाराष्ट्र संघटक मालेगाव उपस्थित होते. बेटावद शाखा अध्यक्षपदी सुखलाल भिल यांची निवड करण्यात आली असून मुख्या भिल, RS पवार सर, वाडिले सर यांच्यासह परिसरातील असंख्य समाज बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रम भव्य आणि यशस्वी केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी समाजातील एकता, शिक्षण व संघटना बांधणीचे महत्त्व पटवून दिले. आदिवासी समाजातील तरुणाईने संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभागी व्हावे, समाजातील समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन लढा द्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले. उद्घाटनाप्रसंगी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीने हा सोहळा ऐतिहासिक ठरला.